आलेलं जरा मला वेगळं वाटलं. मला काही लोक बोलले काय तुमचा वाढदिवस आहे का. खरं म्हणजे ताईसाहेबांचा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने आपला आनंदाचा आणि सणाचा वाढदिवस म्हणजे उत्सवाचा आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ताईसाहेबांचा वाढदिवस आपण साजरा करतोय म्हणजे आपल्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आमचा माझाच वाढदिवस आहे आणि म्हणून आज वेगळं पण आपल्या या ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने ताईसाहेबांविषयी काय सांगा, आपण सर्वजण साक्षीदार आहात. ताईसाहेब या ठिकाणी आज 89 वर्ष पूर्ण करतायत. 90व्या वर्षामध्ये पदार्पण या ठिकाणी करतायत. मी या ठिकाणी ताईसाहेबांकडे बोलायला आपल्याला जास्त वेळ नाही, मी एवढंच सांगेन 89 वर्ष होत आहेत म्हणून मला आठवण झालीच आहे का 1989ला मी संस्थेमध्ये पदार्पण केलं. समता सैनिक दलाचा चैतन्यमध्ये पहिलं सैनिक शिबिर मी 1989ला केलं आणि ताईसाहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी मला प्रमाणपत्र मिळालं. असं 89 वर्ष म्हणून मला खास या ठिकाणी आठवलं. खऱ्या अर्थाने ताईसाहेबांविषयी खूप सांगता येईल. ताईसाहेब एवढ्या डॅशिंग आहेत, एवढ्या प्रेमळ आहेत की आपल्याला ताईसाहेबांच्या विषयी बोलताना अनेक पैलू आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. खरं म्हणजे आदरणीय भांडरे साहेब, वानखेडे साहेब आणि बेस गायकवाड गुरुजी यांच्या माध्यमातून आता पुस्तक आलेलं आहे साहेबांचं. त्यामध्ये सर्वच ताईसाहेबांचे प्रसंग ज्या ज्या ठिकाणी ताईसाहेब गेले ते सर्व या ठिकाणी आलेलं आहे. मी काही 1-2 प्रसंग फक्त या ठिकाणी ताईसाहेबांच्या विषयी सांगणार आहे. कारण ताईसाहेबांसोबत ज्या ज्या वेळेला मी बाहेर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहे त्यावेळेला ताईसाहेब ही अतिशय प्रेमळ म्हणजे जसे आपली आई असती त्या आईप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घेणारे कोण असेल तर आपला ताईसाहेब आहेत. हे आपण सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कार्यकर्त्याविषयी अतिशय आपुलकी, अतिशय जिव्हाळा. कार्यकर्ता जर 1-2 दिवस जर तो या ठिकाणी दिसला नाही तर ताईसाहेब वाचतेने चौकशी करणार, काय झालं, भिकाजी कांबळे का आला नाहीत, काय प्रॉब्लेम होता का. एक वेगळ्या पद्धतीने ताईसाहेबांनी विचारल्यावरती आपला त्या ठिकाणी काय होत असेल विचार करा. आणि म्हणून ताईसाहेब सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्या अशा आदरणीय आमच्या महापशिका मीराताई आंबेडकर आहेत. ताईसाहेबांनी या ठिकाणी फक्त एवढंच नाही तर ताईसाहेब एवढ्या डॅशिंग होत्या की ताईसाहेबांना एखादी गोष्ट करायची आहे तर ताईसाहेब त्या ठिकाणी ती करणारच, 100% करणार. याचे आम्ही साक्षीदार आहेत खऱ्या अर्थाने. मी एक आपल्याला किस्सा सांगतो. एकदा शिंदेवाडी म्हणून त्या ठिकाणी दंगल केलेले होते शिंदेगाव आणि त्या ठिकाणी सगळे आमचे कार्यकर्ते त्या शिंदेगावामध्ये गेलेले होते. आपल्या बौद्ध समाजावर तिथे हल्ला केला होता. इथं जायचं आहे ताईसाहेबांना घेऊन सर्व आम्ही कार्यकर्ते एक गाडीच होती त्या ठिकाणी गेलो. तिथे असणारे ACP DCP त्यांच्यासोबत बैठक झाली. तिथे शांतता झाली. सर्वांना ताईसाहेबांनी मार्गदर्शन केलं की आपण सर्वांनी शांतता राखा. इतर समाजाला देखील ताईसाहेबांनी आवाहन केलं की आपण सर्वांनी शांततेने राहायला पाहिजे आणि सर्व शांतता झाली. आणि तिथून परत आम्ही निघण्याच्या प्रतिवेळा पोलीस स्टेशनला यायचं होतं. परत त्या ठिकाणी आलो तोपर्यंत परत पोलीस स्टेशनला ताईसाहेबांनी कंप्लेंट दिली की बाबा ज्यांनी कोणी आमच्या लोकांच्यावरती हल्ले केले त्यांच्यावरती आपण FIR घ्यायला पाहिजे. तशा पद्धतीने घ्यायला लावले. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी मी थोडासा पाठीमागे होतो, गाडीत सगळे बसलेले होतो आणि त्या ठिकाणी भोसले साहेब गाडी चालवायला बसलेले होते. त्यावेळेला ताईसाहेबांना आठवण झाली भिकाजी कांबळे कुठे दिसत नाहीत. त्या ताईला असं माहिती आहे की भिकाजी कांबळे आगाव काढताय, ते काय इथं केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लगेच विचारलं काय कुठं आहे तर ते तिथेच आहे. तिथे परत गोंधळ झाला होता. त्यांची गाडी एक परत त्यांना मारलं होतं त्या लोकांना. ते परत लोक आपले त्या ठिकाणी मी तिथेच थांबलो होतो. लगेच त्याने पहिले त्याला गाडीत बसवा. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की कार्यकर्त्याच्या वरती अतिशय बारीक लक्ष ताईसाहेबांचं असायचं. माझा कार्यकर्ता कुठे आहे काय आहे हे अतिशय आपुलकीनं विचारणारे आपले ताईसाहेब आहेत. आज 89 वर्ष होता ताईसाहेबांना. खऱ्या अर्थाने ताईसाहेबांनी सांगितलं की ज्या वेळेला ताईसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात अशाच अध्यक्ष झाल्या नाहीत. अनेक लोकांनी ताईसाहेबांना त्रास दिला. अनेक लोकांनी त्या ठिकाणी संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण ताईसाहेब वाघिणीप्रमाणे त्या ठिकाणी उभ्या राहिल्यात. कोणाची हिंमत असेल तर तुम्ही या असं जाहीरपणे सांगण्याचं काम ताईसाहेबांनी केलं. त्यावेळेला सर्वांना गप्प बसावं लागलं. ताईसाहेबांना एवढ्या वर्षामध्ये 45 वर्ष ताईसाहेब काम करताना अनेक लोकांनी त्रास दिला पण ताईसाहेबांनी त्यांना काय वाईट बोललं नाही.
आहेत त्यांचं त्यांना असू द्या, परंतु आपण आपलं काम करायचं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की मी धम्माचा काढा अनंत अडचणीवर करून अनंत अडचणीवरती मात करून या ठिकाणी आले प्रश्न सोसून या धम्माचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे. हा धम्माचा गाडा आपल्याला पुढे नेता येत नसेल तर तो तिथेच थांबवा, परंतु पाठीमागे नेण्याचं काम करू नका. परंतु आदरणीय महापसिका मीराताई आंबेडकरांनी तो गाडा हातात घेतला आणि संपूर्ण भारतामध्ये आज आपल्याला दिसतोय हा धम्माचा गाडा, हा धम्माचा रथ सगळीकडे ताईसाहेबांच्या मुळे आज फिरतोय. हे आपण सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे. आज म्हणून आज खऱ्या अर्थाने आपण बौद्ध आहोत ताईंच्या मुळे आणि म्हणून ताईसाहेब खरोखर आमच्यासाठी आई आणि आईपेक्षाही या ठिकाणी उपमा देता येणार नाही आपल्याला. अशा आपल्या ताईसाहेब आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा 89वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. जाता जाता या ठिकाणी मी एवढंच सांगेन ताईसाहेबांविषयी, ताईसाहेब तुमच्या आनंदाची फुलं, ताईसाहेब तुमच्या आनंदाची फुलं सदैव भरलेली असावीत. ताईसाहेब तुमच्या आनंदाची फुलं सदैव भरलेली असावीत. ताईसाहेब आपलं पुढलं आयुष्य सुख आणि ऐश्वर संपन्न हो, आप हजारो साल जीवो ही सदिच्छा आणि मंगल कामना देत असताना मी महाराष्ट्र राज्याच्या वतीने परत एकदा ताईसाहेबांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय बुद्ध, जय भीम, जय संविधान.